स्पेसर्स वर्सेस एलएचजी चॅम्पियन्स या ठिकाणी एलएचजी स्पेसरच्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि चॅम्पियन या संघाला क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे। तर चॅम्पियन या संघाने क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं आहे। प्रथम ओव्हर घेऊन येत आहेत ते प्रशांत दादा माळी सर, समालोचक प्रशांत माळी या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज आणि स्ट्राइक वरती आहे। विवेक सिंग स्ट्राइक वरती या ठिकाणी सुंदर फटका आहे त्या ठिकाणी ऑफ साइडला आणि येतोय खणखणीत चौकार। पहिल्याच चेंडूवरती विवेकच्या बॅट मधून स्मॅशिंग चौकार। हो 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 लॉफ्टेड शॉट, तिथे वन बाउन्स चौकार येतो पुन्हा एकदा विवेकच्या बॅट मधून। विवेक ऑन द फायर, लगातारचे 2 चौकार, 8 धावा स्पेसरच्या संघाच्या। विवेककडे खरं तर कौशल्य आहे, हा इतका घातक फलंदाज आहे का 360 डिग्री मैदानात मारा करतोय। ऑफ साइड, लेग साइड, फ्रंट साइड, बॅक साइड, ईस्ट वेस्ट, नॉर्थ साउथ। फटका पुन्हा एकदा अप्रतिम हवेत तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदर झेल पकडलाय तिथे क्षेत्ररक्षकाने संदीपने, सुंदर झेल आणि अशा प्रकारे प्रशांत माळीला पहिली विकेट मिळते। पेसरच्या संघाला सुंदर पहिली विकेट मिळते आणि हादरा बसतोय तो या ठिकाणी। पेसरच्या संघाला पहिला हादरा, पहिला धक्का, पहिली विकेट, पहिला बळी। आणि पहा ही संपूर्ण टीचर जी आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहेत ते म्हणजे आपल्या खोणी गावचे सन्माननीय सरपंच, माजी सरपंच सन्माननीय हनुमंत दादा ठोंबरे साहेब, हनुमान दादा ठोंबरे साहेब यांच्या वतीने खरोखर त्यांचं करावं तितकं आभार कमी आहेत। नवीन बॅट्समन या ठिकाणी मैदानाचा ताबा घेतोय तो चेतन तोत्रे। प्रशांत माळी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती, राउंड ऑफ ओव्हर द विकेट। लेग साइड ला उंचावून मारण्याचा प्रयत्न, थोडासा फसलाय शॉट, तिथे एक धाव तो धावून काढली। रंगा सर बघा धाव धडपडीत का होईना परंतु एकच धाव त्या ठिकाणी देत आहेत। धाव संख्या जर पाहिली तर आपण झालेली 1-9। प्रथम षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे।
ऑफ साइडला कट आहे, स्क्वेअर कट होती तिथे, एकच धाव मिळेल. पॉइंट वरती सुंदर क्षेत्ररक्षण तिथे झालंय. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन प्रशांत माळी सज्ज आहेत. हा निश्चितच अंपायर दंडित करतील या चेंडूला. डाव्या एसटीच्या खूपच्या बाहेरचा चेंडू. हा अगदी घराला झाडू मारवण तसा शॉट खेळला इथे, आडव्या टप्प्यातला शॉट इथे. आणि काय थ्रो पण आहे, सुंदर सटीक थ्रो. रामसर या ठिकाणी अंपायरची भूमिका सुद्धा या ठिकाणी पार पाडतात. एक अष्टपैलू खेळाडू आहे रामसर. काय बोलताय? जिथे जिथे माझ्या संपूर्ण आयोजनात गरज पडेल ना मी तिथे उभा आहे. रामसर आताच आपण जो सुंदर असं जेवण केलेलं तेही त्यांचंच स्पॉन्सर मिळालेले आहे, म्हणून मनापासून त्यांचं हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. द्वितीय षटक घेऊन येत आहेत ते राघवेंद्र. एक अष्टपैलू खेळाडू. आपण पाहिलं पाठच्याच मॅचेस मध्ये काय सुंदर कामगिरी केली बॅटच्या माध्यमातून. हा चेंडू पहिला वाटलं सरळ खेळतायत, पुढच्या क्षणाला वाटलं ऑफ साइडला खेळतायत आणि नंतर वाटलं डॉट जात आहे. वेगवेगळे बॅट्समननी खरं तर कधी कधी काय होतं खेळताना कन्फ्युजिंग असतात बॅट्समन. मग नक्की याला कसा खेळावं, ऑफ साइडला मारावं ऑफ साइडला मारावं, तेच आता खरं इथे दिसलं आपल्याला. पुन्हा चेक जात थोडेसे गोंधळलेले दिसतात बॅट्समन निश्चितच. कारण समोर कोण आहे तर राघवेंद्र आहे. मॅन ऑफ द सिरीजचा किताब पाचच्या वर्षी ज्यांना मिळालाय ते राघवेंद्र. घातक असे फलंदाज आहेत, घातक गोलंदाज आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षक आहेत. फटका तर चांगला आहे तिथे. लॉंग ऑन प्रशांत सर येतील, थ्रो करतील, केवळ एक धाव. चेंडू जेव्हा बॅट मधून जोरात जातो आणि डीपला जातो तेव्हा निश्चित एकच धाव मिळते, कारण चेंडूला स्पीड भरपूर असतो. पण हाच जर चेंडू समजा जर हळूहळू जर आला असता तर 2 धावा आरामात काढू शकला असता. हे चांगल्या बॅट्समनचं कौशल्य पण आहे. आणि म्हणून आणि निश्चितच माळी सरांच्या साईडला जर समजा चेंडू गेला तर तिथे 2 काय तिथे एक धाव काढावी की नको हा प्रश्न मनात पडतो. ऑफ साइडला सुंदर सुंदर काय क्षेत्ररक्षण झाले तिथे. जॉन्टी रोड्सची आठवण यावी अक्षरशः. निश्चित आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसू शकतंय काय सुंदर आयांनी काय सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. आपल्या उजव्या बाजूला अक्षरशः झेप घेतली आहे, चित्याच्या चपळाईने झेप घेतली तिथे. जॉन्टी रोड सुद्धा लाजेल अक्षरशः. आणि निश्चितच तिथून जर तो सुटला असता तो फोरच होता, कारण जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला जो क्षेत्ररक्षक खूप लांब वरचा होता. निश्चित चौकार जवळपास त्याने 3 धावा निश्चित अडवलेल्या आहेत. पहा इन कट्टर झालाय कसा, लेग कट्टर झालाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्ट्यांवरती आला होता. नशीब थोडीशी हाईट असल्यामुळे यष्ट्यांवरतून गेलाय, अन्यथा हा विकेट सहज मिळाला असता राघवेंद्रला. एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतं मित्रांनो. जरी समजा पालावाकर मंडळी असली, जरी समजा कामामध्ये व्यस्त असली, तरी क्रिकेटसाठी एक वेगळा वेळ काढतायत. अलॉंग द कार्पेट खेळलाय तिथे. रन डायरेक्ट रनआउटची संधी होती का, पण नाही. रन 15 रन 15 आफ्टर 2 ओव्हर्स. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा झालेल्या आहेत आणि विकेट जर आपण पाहिलं तर एक विकेट पडलेली आहे. प्रथम इनिंग या ठिकाणी प्रगती पथावरती आहे
आपण पाहू शकाल एलएचजी पेशेस वर्सेस चॅम्पियन्स हा सामना तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे। एलएचजी पेशेस या संघानं टॉस विन झालेला, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आणि सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि चॅम्पियन्स हा संघ या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो आपलं गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण करतोय। बॉलिंग वरती आपण पाहू शकाल इम्रान, हो काहीतरी पटकलेला चेंडू, इथे शॉर्ट लेन चेंडू, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, त्याला पुल करायचा प्रयत्न केला बॅट्समननी, मात्र सबसेल फेल ठरले। ऊर्जा प्रीमियर लीग मधील एक मोठा प्लेयर्स, आणि मला वाटतं सर त्यांनी जे ऑप्शन केलं होतं पहिल्या 2-3 इनिंग्स याच्यामध्ये, फटका सुंदर आहे तिथे लेग साइडला, दूर वरतून क्षेत्ररक्षक धाव देतील, काय धाव ठोकली आहे, थोडीशी हातातून सटकला होता, पण तरी पण त्या धावेला घाबरून की काय दोन्ही फलंदाजांनी एकच धाव काढण्यात पसंती दिली आहे। धाव संख्येवरती जर नजर टाकली तर आपल्याला धाव संख्या दिसेल ती म्हणजे 16 धावा। तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती आहे, तिसऱ्या ओव्हर मधील 2 चेंडू टाकून झालेले आहेत, 4 चेंडू टाकायचे बाकी आहेत। ओ इथे व्हाईट बॉल घोषित करतायत राम सर, पहा दोन्ही हात हवेत आहेत आणि 1 बाउन्सचा इशारा सुद्धा दिलेला आहे। कर्तव्यदक्ष आहेत राम सर, निश्चितच त्यांना मोठा अनुभव सुद्धा आहे क्रिकेटचा, आणि अनुभव असण्यापेक्षा आवड मोठी आहे। इतकी आवड अति प्रचंड आहे की धंदा सोडून इकडे खेळायला आलेले आहेत, विचार करा। इथे मात्र काय होतंय, एका धावेसरची 18 धावा झालेल्या आहेत। एलएचजी पेसरच्या संघाला तृतीय ओव्हर प्रगतीपथावरती आहे, 18 धावा झाल्या, धावेचा जो स्पीड तो खूप कमी आहे। अलॉंग द कार्पेट खेळलाय, तिथे एका क्षेत्ररक्षकाला मिस होत, दुसऱ्याने मात्र सुंदर जज केलाय। ओहो फटका फसलाय, डॉट बॉल येतो इथे, सरळ फटका घेण्याच्या नादात थोडासा मिस झाले। इम्रान सरांनी बॉलिंग पा काय केली, 0 धावा, 1 धाव, 0, 1, 1 आणि 0, खूपच घातक अशी गोलंदाजी आपल्याला दिसली आतापर्यंत इम्रानची। फटका सुंदर नाही म्हणता येणार, फसलेला आहे, केवळ हवेत आहे, परंतु निर्जन स्थळी तो लँड होतोय आणि 2 धावा मात्र इथे मिळत आहेत, कारण उंची जास्त असल्यामुळे 2 धावा त्यांना घ्यायला मुबलक वेळ होता। आणि अशा प्रकारे या ठिकाणी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा झालेल्या आहेत त्या एलएचजी पॅकर्सच्या संघाच्या। आता मात्र इथून पुढे 3 षटक बाकी आहेत, 18 चेंडू बाकी आहेत। बॅट कृपया द्या मैदानामध्ये, बॅट कृपया मैदानामध्ये एक द्या चाहते। नाही खरोखर काही लोकांच्या काही बॅटच्या लकी असतात किंवा काही लोकांना त्याच बॅटने खेळायचं असतं। असे आपण अनेक खेळाडू पाहिलेले आहेत की सचिन तेंडुलकरच्या बॅट्स आहेत, खूप कमी बॅट्स त्यांच्याकडे होत्या आणि त्याच बॅटने ते खेळायचे। आणि ओ हो स्लोअर वन आहे,
बॅट्समनला काही केल्या कळालं नाही हा कशा प्रकारचा चेंडू कसा खेळला पाहिजे. वैविध्य आहे या गोलंदाजाकडे. राघवेंद्र शेट्टी एक अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग मधून सुद्धा करामत आहे तर बॉलिंग मधून सुद्धा करामत आहे. 7 नंबरची जर्सी घातलेला हा जांभळ्या कलरचा टी शर्ट परिधान केलेला हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू राघवेंद्र. स्ट्राईक वरती आपण पाहाल तर या ठिकाणी चेतन सुद्धा एक घातक आहे फलंदाज. मोठमोठे फटके घेण्यात त्याचं खरं तर नाव आहे. पहा ज्याप्रमाणे कौतुक केलं होतं तसं स्क्वेअर लेग रिजन क्षेत्रात खणखणीत येतोय षटकार षटकार षटकार. पहिला 0 नंतर 6 तर आता 0. इथे काय होतंय काय होतं तू माय 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 तू आणि फलंदाज बाद रन आउट. चेतन एक घातक फलंदाजाचं विकेट या ठिकाणी गेला. तू मैमय करत खर तर काही आवश्यकता नव्हती. कारण चेतन सारखा इतका मोठा फलंदाज क्रीज वरती असला असता तर येणाऱ्या षटकामध्ये खूप मोठ्या धावा निश्चितच मिळाल्या असत्या. LHG स्पेशस या संघाला इथे मात्र लेग साइडला टटवला आहे. तिथे काय होईल फाईन लेग रिजन क्षेत्रात जातोय चेंडू खणखणीत चौकार. LHG स्पेशसला 4 धावांचा फायदा. इथे लेग साइडला तटवलाय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. काय सुंदर क्षेत्ररक्षण झाले तिथे. वा सुंदर सुंदर अक्षरत्या सर्व क्षेत्ररक्षक त्याचं टाळ्या वाजवून कौतुक करतायत. याला म्हणतात एफर्ट्स, याला म्हणतायत समर्पित भावना, याला म्हणतायत क्रिकेट खेळण्याची प्रचंड इच्छाशक्ती. सचिन ओ हो ऑफ साइडला काय सुंदर देखणं स्ट्रोक आहे. अक्षरशः बॅकवर्ड पॉइंट रिजन क्षेत्रात डीपला चौकार येतोय. स्कोर जर आपण नजर टाकली तर 2 विकेट 36 धावा. LHG पेसरच्या संघाच्या 4 ओव्हरनंतर 36 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आपण जर रन रेट जर पाहिला तर या ठिकाणी 9चा रन रेट आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं तर ऍव्हरेज 12-13चा रन रेट असेल तो खूप चांगला समजला जातोय. आणि म्हणून आता इथून पुढे चांगल्या धावा जर आल्या तर निश्चित आव्हान निर्माण करता येईल LHG चॅम्पियन्स संघासमोर. पण LHG स्पेशस हा संघ मात्र या ठिकाणी अशोक बॉलिंग मार्क वरती आपल्याला दिसतोय या ठिकाणी. आणि स्ट्राइक वरती जर आपण पाहाल तर या ठिकाणी आपल्याला दिसेल तो जिणी. फटका सुंदर आहे, हवेत आहे. काय होईल तिथे क्षेत्ररक्षक खाली आहेत आणि हा येतोय.
चौकार, 4 धावा. चांगला प्रयत्न केला होता अमितने, इथे चांगला झेल होऊ शकला असता, परंतु एक झालेले हाताला लागल्यामुळे 2 धावा तर निश्चित अडवलेल्या. डायरेक्ट गेला असता तर षटकारच असला असता. 40 धावसंख्येवरती खेळतोय संघ. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट होत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. 40 धावा तर झालेल्या आहेत. 5 ओव्हर प्रगतीपथावरती आहे आणि आता शेवटचे माझ्या मते फेकायचे असतील ते 10 चेंडू. या 10 चेंडूंमध्ये काहीतरी करामत झाली पाहिजे. मोठी धावसंख्या. ऑफ साइडला पुढे अन्सर साऊंड मारलाय, तिकडे डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक जातील मात्र अडवू शकत नाही. चेंडू येईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आमचे राम सर म्हणतात नाही 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 नाही, कभी नाही, अभी नाही तो कभी कभी नाही. नॉनव्हेज बिर्याणी कभी मतलब कभी नाही. आमचे अमोल सर या ठिकाणी आम्हाला सांगतायत. वाह, देखना फटका आहे, टायमिंग शॉट आहे. काय टायमिंग झालाय, देखना षटकार. रॉक ऑन फायर आपल्याला दिसतोय. 23 धावा. चला दुसरा बॉल द्या, विनंती असेल. जुनाच बॉल या ठिकाणी द्यायचा आहे. धन्यवाद. जिनीने मात्र आता बघा 11 चेंडूंमध्ये 23 धावा कुठल्या आहेत. अक्षरशः चांगली घातक अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. अशोकनी खूपच महागड षटक या ठिकाणी ठरत आहे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती 4 धावा, चौथ्या चेंडूवरती 6 धावा. खूप महागड षटक आतापर्यंत सर ठरतंय. 14 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत आणि अजूनही या षटकातील 2 चेंडू टाकायचे बाकी आहेत. राईट आर्म अंडर द विकेट या ठिकाणी मारा करतील आता या ठिकाणी अशोक. ओ, काही वेळ फटका हवेत आहे पण तिथे सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी आणि केवळ 1 धाव. राईट आर्म राऊंड द विकेट. नाही, काय झालेलं आहे, सकाळपासून आपण मॅचेस खेळतोय आणि उन्हाने तापलेलो आहोत, त्याच्यामुळे शब्द इकडे तिकडे भरकटत आहेत. फटका अप्रतिम आहे. लागल्या सरशी तो षटकार जाणार हे सिद्ध केलं होतं. त्याच्या आवाजानं षटकार येतोय. नवीनच्या बॅटमधून येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 57 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटच्या षटकारांनी मात्र या ठिकाणी धावसंख्या मात्र गगनचुंबी झालेली. अक्षरशः 57 धावांवरती जाऊन पोहोचलेले आणि आता येणारे 6 चेंडू आहेत. पहिल्या इनिंग मध्ये किती धावांचा पल्ला गाठू शकेल हा LHG संघ, स्पेशस हा संघ, ते पाहावं लागेल. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये, याच शक्तीचं प्रदर्शन करताना या ठिकाणी LHG स्पेशसचे हे फलंदाज शक्तिपूर्ण बॅटिंग करतायत या ठिकाणी. आणि शक्ती हे नाव आठवलं की मला वाटते माझ्याच वयाचे आपण सर्वजण आहात. शक्तिमान नावाची एक मालिका होती. एक शक्तिमान म्हटलं की मालिका सर्वांची आवडती अशी होती. चला टीम मीटिंग कृपया कमी करा. पाणी पाणी द्यायचंय. चला विनंती असेल अंपायर्स कृपया लवकरात लवकर मॅचेस चालू करा. टीम मीटिंग कृपया कमी करा. चला 2 मॅच अजूनही खेळवायचे आहेत. विनंती असेल लवकरात लवकर खेळा. प्रशांत सर, इम्रान सर, आपण जुने जाणते आहात, आपल्याला माहिती आहे सूर्यप्रकाश किती महत्वाचा आहे.
शेवटचं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज येतोय तो स्वतः कॅप्टन नितीन, माफ करा संदीप. संदीप सरांचं आयोजनामध्ये तितकंच मोठं योगदान आहे आणि अष्टपैलू हा खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये असेल आणि निश्चित आध्यात्मिक सुद्धा आहेत. बऱ्याच सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांना मी पाहिलेलं आहे. आपले शिवमंदिर जे म्हणून चांगले धार्मिक कार्यक्रम होत आहेत, स्वतः अगदी जातीनिशी पूर्ण वेळ देऊन ते त्या ठिकाणी उपस्थित असतात. असं नितीन स्वतः बॉलिंग मार्कवरती आपल्याला या ठिकाणी दिसतोय. संदीप माफ करा. पहा या ठिकाणी 38 सर्कल वरती सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय आणि बाहेर सुद्धा सीमारेषेवरती सुद्धा चांगले तैनात केलेले क्षेत्ररक्षक. फटका चांगला ऑफ साइडला, तिथे दूर वरतून कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत निश्चित 2 धावा या ठिकाणी मिळतील. थोडासा ओव्हर थ्रो होतोय आणि त्याचा मात्र फायदा घेत आहेत. इथे ओव्हर थ्रो होईल का नाही मात्र यावेळी सुंदर. रवीने चांगला त्या ठिकाणी थ्रो अडवलाय. संदीप स्वतः बॉलिंग मार्क वरती. शेवटचं षटक 1 चेंडू झालेला आहे, 5 चेंडू बाकी आहेत. ओहो, इथे काय होतंय, इथे पाहावं लागेल काय होतंय ते. आणि डॉट बॉलची सांगता होते. शेवटच्या षटकामध्ये, हाणामारीच्या षटकांमध्ये असे डॉट बॉल येणं हे मला वाटते सर निश्चितच गोलंदाजाचं कौतुक करावं याच्यासारखं आहे. कसलेला गोलंदाज आहे, कारण भरपूर मोठा क्रिकेटचा अनुभव आहे. अनेक ठिकाणी मॅचेस ते खेळलेले आहेत. ओहो, लगातारचा दुसरा डॉट बॉल. वा, काय कमबॅक केलं संदीप सरांनी इथे. शेवटची ओव्हर प्रगतीपथावरती 2 डॉट तर आलेले आहेत आतापर्यंत. ओहो हो, लगातारचे 3 डॉट बॉल येत आहेत का इथे. रनआउटची संधी आणि रनआउट. फलंदाज बाद. 3 डॉट बॉल आणि 1 रनआउट सुद्धा मिळवलेला आहे. वा, काय सुंदर गोलंदाजीचं प्रत्यय या ठिकाणी दिसतंय ते संदीपच्या गोलंदाजीतून. धावसंख्येवरती जर आपण नजर टाकली तर धावसंख्या आपल्याला या ठिकाणी दिसेल ती म्हणजे 60. 2 बाद 60. LHG पेसरच्या संघाला मात्र आता कुठेतरी तो अडखळतोय, कुठेतरी चाचपडतोय धावा मिळवण्यासाठी. 3 बाद, माफ करा, 3 बाद 60. स्ट्राइक वर जिमी आणि बॉलिंग मार्क वरती संदीप वर्सेस जिमी. दोघंही खरं तर आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये तुल्यबळ आहेत. जिमी 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 आजा आजा आजा. अमोल सरांचं नॉलेज सुद्धा प्रचंड भरपूर आहे. गाणी त्यांची खूपच आवडती दिसत आहेत. हवेत चेंडू आहे, इथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे आरामात येईल. आणि हा 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 ओहो, निश्चित फलंदाज बाद होतोय. म्हणजे तिथे बॉलर आहेत ना, आरामात आले होते की इतका मोठा फलंदाज आहे, क्षेत्ररक्षक आहे, तो आरामात कॅच पकडेल. अजिबात संदीप सरांना कोणती काळजी नव्हती. मात्र आणि या विकेटच्या पतनानंतर आपण धावसंख्या जर पाहिली तर 64 विकेट. फक्त पहिल्या बॉल
काय सुंदर संदीप सरांनी या ठिकाणी बॉलिंग केलेली शेवटच्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 6 धावा या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत आणि 1 विकेट सुद्धा त्या ठिकाणी पटकावलेली आहे. आणि अशा प्रकारे पहिली इनिंगच्या समाप्तीनंतर LHG पेसर्स या संघाची धावसंख्या ही झालेली आहे 61 आणि विजयासाठी LHG चॅम्पियन्स या संघाला पाहिजेत त्या 62 धावा. आणि आस्किन रन रेट जर आपण पाहिलात तर या ठिकाणी आपल्याला तो दिसेल, तो म्हणजे 10चा जवळपास. टॉस कृपया द्या. पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. गुड बॅटिंग रे. नाही, निश्चितच एक विषय अत्यंत महत्त्वाचा आलेला आहे की क्रिकेटर मध्ये पाहिलं तर पुढची पिढी सुद्धा घडली पाहिजे. कारण जो वसा आपल्याला पाठच्या पिढीकडून मिळालेला आहे, काय बोलताय, हो, तो पुढे चालवला पाहिजे. म्हणजे मला चांगलं आठवतंय, आम्ही गावाला खेळताना मोठे मोठे फलंदाज खेळायचे आणि लांब लांब मारायचे. आम्ही लहान पोरांना म्हणजे घेऊन या बॉल, मग आम्ही फक्त बॉल आणायला होतो. परंतु ती एक मजा असते, ती सुद्धा एक आनंद असतो तो सुद्धा. आणि तिथूनच खरं तर सुरुवात होते, तिथूनच ती मजा येत असते आणि तिथूनच एखादा फलंदाज, एखादा क्षेत्ररक्षक, एखादा गोलंदाज तिथूनच घडला जातो. पण याच्यामध्ये काही जण काय करतात, कंटाळा करतात. मी लावणार नाही एवढा लांब बॉल आणायला, मी का जाऊ एवढा लांब. मग ते पुढे येऊन जास्त क्रिकेटर चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाहीत. ते बघ, अगदी बरोबर आहे. आता जो नाणेफेकीचा कौल झालाय तो LHG इंडियन्स वर्सेस LHG प्रवाह, आणि प्रवाह या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि इंडियनच्या संघाने सर्वप्रथम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. निश्चित आतापर्यंत थोडंसं ढेपाळलेलं होतं, कारण थोडीस कुठेतरी आपण जे राईस खाल्लं होतं, व्हेज राईस, काय बोलताय, ते थोडंसं कुठेतरी पचनासाठी होतं. मात्र आता सर्वांचं पचन झालेलं आहे. आता पुन्हा एकदा सर्वजण ऑन द फॉर्म आलेले आहेत आणि इथून पुढे चांगला खेळ निश्चितच पाहायला मिळेल, यात कोणतीही शंका नाही. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे, तुम्ही म्हणाल तो बरे. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे, त्याने नका भरू पोटे. तुका म्हणे सांडा घाटे, त्याने नका भरू पोटे. शेवटच्या कडव्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. तुका म्हणे सांडा घाटे. चला, अंपायर्स विनंती आहे, लवकरात लवकर सुरू करा.
योगेश सर, योगेश सर, प्रवीण रंगन सर, योगेश सर कुठे असेल कृपया व्यासपीठावरती या. तर चला प्रथम चेंडू घेऊन या ठिकाणी येतोय तो विवेक सिंग. दुसरा चेंडू. वाह, काय सरळ उचललाय आणि मस्तपैकी हा षटकार. चांगला त्या ठिकाणी लॉंग ऑनला फटका खेचलाय, तिथे षटकार येतोय. दुसऱ्या चेंडूवरचा हा षटकार येतोय. प्रथम ओव्हर प्रगतीपथावरती आहे खरं तर, इथे आपण पाहू शकाल. विजयासाठी पाहिजे ते आता 34 चेंडू मध्ये 55 धावा. समीकरण सुद्धा हळूहळू पुढे जात आहे. लेंथ चांगली होती पण थोडासा ऑफ साइडला असल्यामुळे वाईट करार करतात अंपायर. अवांतर धाव. दोघांकडे अनुभव भरपूर क्रिकेटचा. मातब्बर खेळाडू ह्या क्रिकेटचे पलावाचे. वाह 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 वाह, काय मस्त बॉल. पूर्णतः पहिला पाहिला आणि त्याला लेग साइडला भरकावून दिला 4 रनासाठी. चौकार. धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा झालेल्या आहेत. प्रथम षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. याद करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसही झालेत, परंतु या ठिकाणी पाहूयात एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव ही पूर्ण. थ्रो ही चांगला होता परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ संदीप आणि राघवेंद्र यांच्यामध्ये आणि संघाला 1-1 2-2 रनांनी पुढे पुढे घेऊन जात आहेत पटापट. आणि हा चेंडू खूप उत्कृष्टरित्या लेगला फ्लिक केला होता आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. वा, खूप उत्कृष्ट चेंडू टाकतात या ठिकाणी युग भाऊ. आणि हा एकच धाव या ठिकाणी. हा थर्ड मॅनला केलेला लक्केट होता आणि खूप चांगल्या आठवणी एक धाव त्यावर भेटलेली आपल्याला. ओ हो 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 हो, वा 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 वा. आणि पंच 9 घोषित त्यावर. 3 हिट पण त्यावर. अरे वा वा, संदीप भाऊना ही सुवर्ण संधी मिळालेली आहे. आणि हा चौकार आहे, माफ करा. अंपायर हा चौकार आहे ना? चौकार. वा, चौकार. 4-4. उत्कृष्ट. वीस या धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे संदीप भाऊ यांची टीम. 5 बॉल आणि 20 रन. आणि उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी कॅच मात्र नाही आणि चौकार भेटतोय त्यावर. वा रे रे.
निश्चितच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर धावसंख्या जर पाहिली तर एक मोठी धावसंख्या अचीव करण्यामध्ये त्यांना निश्चितच यश मिळालेलं आहे. खूप मोठे मोठे फटके सुद्धा या षटकामध्ये खेळ तर घेतले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 24 आणि एक्स्ट्रा जर पाहिलं तर 2 मिळालेले आहेत आतापर्यंत. आता पाहिजे त्या 30 चेंडूंमध्ये 38 धावा. 30 चेंडू 38 धावा. बघूयात आता जितूबाई बॉलिंग साठी कोणाला संधी देत आहेत. आणि या ठिकाणी संदीप आणि जिनी यांच्यामध्ये चर्चा होते कोणाला या ठिकाणी आपण धावसंख्या थांबवण्यासाठी बॉलिंग देऊया. आणि या ठिकाणी नवीन कुमार चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे बॉलिंगचा. निश्चित नवीन एक चांगलाच गोलंदाज आहे. आतापर्यंतच्या संपूर्ण इनिंग मध्ये मॅचेस मध्ये त्यांनी सुंदर अशी घातक अशी गोलंदाजी केलेली आहे आणि त्याचबरोबर राम भाऊ सरांचे पार्टनर सुद्धा आहेत. हा चेंडू चांगला होता परंतु त्याला चांगल्या पद्धतीने फटकावले आणि निश्चित 4 धावा भेटतील. या ठिकाणी राघवेंद्रांना अनुभव आहे त्यांच्याकडे. हा माझ्या मते अंपायरचे या ठिकाणी सचिन तेंडुलकर टाइप शॉट गेलेला आहे. तेंडुलकर पण असाच खेळायचा. अगदी बॅटला बॉल लागल्यानंतर क्षेत्ररक्षक धावायचे 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 पण चेंडू काही कायला त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. असाच हा चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक धावतोय 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 पण चेंडू काही त्यांच्या आवाक्यात येत नाही आहे. आता मात्र पुन्हा एकदा पटकवून दिला 4 धावांसाठी. हा चौकार आहे. चौकार डीप कव्हरला पूर्णतः बॉल लक्ष बॉल आला तसा फटकावून दिला डायरेक्ट 4 धावा. वा वा वा. बत्तीस धावसंख्येवरती हा संघ खेळतोय LHG चॅम्पियन्स 11. पाहिजे ते इथे काय होतं क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफीड पहिल्या याच्याकडून झाली दुसऱ्याने मात्र चांगला पकडलाय आणि केवळ 1 धाव या ठिकाणी मिळेल. समीकरण जर आपण पाहिलं तर आता पाहिजेत त्या 27 बॉल 29 धावा. फाईन लेग क्षेत्रात तिथे चांगला तटवलाय. तिथे चौकार जाईल. क्षेत्ररक्षक केवळ आणि केवळ पाहत राहतील तिथे. त्या रिझन मध्ये जर चेंडू गेला ना तर आपल्याला चेंडू शोधायलाच भरपूर वेळ जातोय. हा तर पटकन सापडला. कधी कधी उंचावून गेलेले फटके चेंडू शोधण्यासाठी खूपच वेळ जातोय तिथे. स्कोर आतापर्यंत झालाय 37. द्वितीय ओव्हर प्रगतीपथावरती 4 चेंडू झालेले आहेत आणि 2 चेंडू ह्या ओव्हर मधील अजून टाकायचे आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 26 चेंडू 25 धावा. अवांतर धाव वाईट बॉल घोषित करतात पंच. या ठिकाणी सरळ भरकावून लेग साइडला आणि हा षटकार 6. हंपरचे दोन्ही हात हवेत. हंपरचे हात किती हवेत ते पाहणं महत्वाचं आहे. वेगवेगळे हात वेगवेगळे इशारे दाखवत असतात. निश्चितच आपण दोन्ही हात हवेत षटकार आणि एकच हात हवेत 5 षटकार दोन्ही हात हवेत असले की फलंदाज खुश आणि एक हात हवेत असला की फलंदाज नाराज. वा वा वा. चांगला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल. इथे आपण पाहू शकाल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 44. चांगल्या धावा आतापर्यंत या ठिकाणी केलेल्या आहेत त्या स्पेशलच्या संघानं आणि विजयासाठी पाहिजे त्यांना आता 24 बॉल 18 धावा.
आव्हान खूपच माफक राहिलेलं आहे. 18 बॉल 24 धावा, 24 बॉल 18 धावा पाहिजेत. अत्यंत माफक आव्हान आहे का. केवळ आणि केवळ 4.5 रन रेट आता राहिलेला आहे. 4.5 चा रन रेट जरी असला तरी आरामात हे धावा काढू शकतात. सिंगल डबलनी म्हटलं तरी आरामात संघ हा जिंकू शकतो. पहिल्या बॅट्समनने खूप चांगली घणानं ती फलंदाजी केली आणि म्हणून हा इथपर्यंत एका चांगल्या पद्धतीने संघ घेऊन आलेले LHG चॅम्पियन्स 11 संघाचे फलंदाज. स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल राघवेंद्र शेट्टी. तिकडे काऊ कॉर्नर रिजन क्षेत्रात तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि केवळ एक धाव. आणि आता स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल या ठिकाणी संदीप कोठारे, कातोरे माफ करा. पकड़ो पकड़ो भाई पकड़ो, बाहर से आवाज आ रहा है जोरदार. पोट थोडं मोठं असल्या कारणाने कदाचित वाकण्यासाठी थोडा उशीर झाला असावा. फुलटो चेंडू आणि त्याला सरळ पिटकल एक साइड भेटून त्याला षटकारासाठी विजयाच्या अत्यंत जवळ मिड विकेट रिजन क्षेत्रामध्ये हा येतो खणखणीत षटकार. संदीप या ठिकाणी ऑन द राईज खेळतोय. पहा या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि आता येत आहेत 6 धावा. 53 धावा झालेल्या. आता समीकरण खूपच सोपं झालेलं आहे. 21 चेंडू 9 धावा. आता केवळ औपचारिकताच राहिलेली असेल. या मॅच मधली सर्व हवा ही गेलेली वन साइड मॅच निश्चित झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. इथून पुढे केवळ आणि केवळ चमत्कारिकच हा गोलंदाजी करणाऱ्या संघाला वाचवू शकतो. चेंडूला पाहिलं अगदी अलगद त्या ठिकाणी ऑफसाईडला खेळले आणि क्षेत्ररक्षण सुद्धा आता थोडंसं ढिसाळ होणावं लागेल कारण त्यांना माहिती आपण आता पराभवाच्या शाळेत आहोत की काय. परंतु हरकत नाही मित्रांनो, हरताना सुद्धा सन्मानाने हरलं पाहिजे. फटका हवेत आहे, काय सुंदर आहे, देखणं आहे या. आणि या ठिकाणी चैतन्य मात्र या ठिकाणी झेलदान दिलंय आणि हा चौकार येतोय. चला योगेश सर कुठे असतील त्यांना विनंती असेल कृपया व्यासपीठावरती आपण यायचंय. रंगण सर कुठे असतील त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचंय. केवळ 4 धावा पाहिजेत आता विजयासाठी आणि चेंडू पाहिलं तर भरपूर आहेत. 4 runs needed from 18 balls. काय इथे मेंदोडे प्रचंड काढलेले आहेत आणि तुम्हाला खायचे थोडेसे. भरपूर चेंडू बाकी आहे आणि तुम्हाला धावा खूप कमी पाहिजे. खत्म हो गया, खत्म मॅच खत्म, टाटा बाय बाय. अशा प्रकारे या ठिकाणी संघ विजयी होतोय. तो आमचे स्कोरर या ठिकाणी सांगतील आम्हाला. चॅम्पियन्स हा संघ या ठिकाणी विजयी झालाय. आपलं मनापासून अभिनंदन चॅम्पियन संघ. चांगली बॅटिंग या ठिकाणी